पुण्यात स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये पीडित तरुणीवर 2 वेळा लैंगिक अत्याचार केल्याचं समोर. लैंगिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय अहवालातून स्पष्ट. पोलिसांच्या 8 पथकांकडून आरोपी दत्तात्रय गाडेचा शोध सुरू. आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांकडून भावाची चौकशी सुरू. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील बसच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात. अत्याचाराची घटना घडल्यानंतर प्रशासन ऍक्शन मोडमध्ये. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बस स्थानकात ठाण मांडलं. पुणे शिवशाही बस अत्याचार प्रकरण. रात्री शिवशाही बस फॉरेन्सिक तपासासाठी नेली. पुरावा नष्ट होऊ नये म्हणून पोलिसांची खबरदारी. पुणे अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल. तपास गंभीरतेनं करा. फडणवीसांच्या पुणे पोलीस आयुक्तांना सूचना. पुण्यातील घटना क्लेशदायक. आरोपीला तात्काळ अटक करा. अजित पवारांच्या पुणे पोलीस आयुक्तांना सूचना. अजित पवारांनी पोलिसांकडून दिवसभरातील कारवाईचा अहवाल मागवला. स्वारगेट एसटी आगारातील बलात्कार प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पोलीस आयुक्तांना फोन. आरोपीला लवकरात लवकर शोधून केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याच्या सूचना. पुण्यातील अत्याचाराच्या घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल. घटनेचा 3 दिवसात अहवाल सादर करण्याचे पोलिसांना आदेश. आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणातील आरोपीला आलेले कॉल आणि संपर्कातील व्यक्तींची चौकशी. आरोपीचं शेवटचं लोकेशन शिरूर. दुपारपासून फोन बंद. पुणे पोलिसांकडून आरोपींचा कसून शोध सुरू. स्वारगेटमधील डेपो मॅनेजर कंट्रोलरवर कारवाई. 23 सुरक्षा रक्षकांना निलंबित करून नवीन सुरक्षा रक्षक नेमले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. बस स्थानक नाही तर कोणताच परिसर सुरक्षित नाही. प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया. आता फक्त स्वारगेट नाही तर अनेक ठिकाणी अशा घटना घडल्याचीही आंबेडकरांची प्रतिक्रिया. महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मंत्रालयात बैठक होणार. दुपारी 12:30 वाजता बैठक बोलावली. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अत्याचाराच्या घटनेची गंभीर दखल. स्वारगेट बस स्थानकाच्या आगार प्रमुखांनी सुरक्षेसंदर्भात पुणे पोलिसांना दिलं होतं पत्र. पत्रातून पोलिसांकडे सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. तर स्वारगेट स्थानकाच्या आगार नियंत्रक मोहिनी ढेरे यांचीही पोलिसांकडून चौकशी. पुण्यातील वाकडेवाडी बस स्थानकाची सुरक्षा राम भरोसेच. बस स्थानकातील पोलीस मदत केंद्र बंद. सुरक्षा रक्षकाच्या कामावरही प्रश्नचिन्ह उपस्थित. पुण्यातील अत्याचार प्रकरणी ठाकरेंची शिवसेना आक्रमक. स्वारगेट स्थानकातील सुरक्षा रक्षक कक्षाची तोडफोड. जुन्या बसमध्ये साड्या आणि दारूच्या बाटल्या सापडल्याचा वसंत मोरेंचा आरोप. अमरावती बस स्थानकात घाणीचं साम्राज्य. बाथरूमच्या खिडक्या तुटलेल्या, दरवाजेही लागत नाही. स्वच्छतागृहात सापडल्या दारूच्या बाटल्या. सोलापूर बस डेपोमधील शिवशाही बसच्या दरवाजाला लॉकच नाही. मुख्य बस स्थानकात केवळ 2 सुरक्षा रक्षक तर पार्किंगमध्ये केवळ 1च सुरक्षा रक्षक तैनात. स्वारगेट बस स्थानकावरील अत्याचाराच्या घटनेनंतर एसटी डेपोमधील सुरक्षा व्यवस्था ऐरणीवर. कुर्ला बस डेपोमध्ये जप्त केलेल्या गाड्या धूळखात. कुर्ला बस डेपोमध्ये सुरक्षेचा प्रश्न निर्माण. कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकात तळीरामांचा वावर. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 5 सुरक्षा रक्षक तैनात. सुरक्षा रक्षक वाढवण्याची गरज. तर एसटी बसमध्येही सुरक्षा रक्षक देण्याची महिलांची मागणी. नाशिक शहरातील बस स्थानकात दुर्गंधी. बस स्थानकात मद्यपींचा वावर. बाटल्या, सिगारेटची पाकिटं मोठ्या प्रमाणात सापडली. सुरक्षा रक्षकांचं, एसटी महामंडळाचे अधिकारी कर्मचाऱ्यांचंही दुर्लक्ष. नागपुरात इतिहासकार इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी सकल मराठा संघाची बैठक संपन्न. प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीला अटक करा, अन्यथा मराठा समाज आपला निर्णय घेईल. राजे मुधोजी भोसले यांचा इशारा. शिवरायांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य खपवून घेणार नाही. चौकशी करून तथ्य आढळल्यास कारवाई होणार. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया. प्रशांत कोरटकरचं थोबाड रंगवलं पाहिजे. बहुजन पोरांनी ठरवलं तर हे रस्त्यावर फिरू शकणार नाहीत. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणानंतर जितेंद्र आव्हाड आक्रमक. प्रशांत कोरटकरच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला 1 लाखाचं बक्षीस देणार. संभाजी ब्रिगेडची घोषणा. कोरटकरनं इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकवल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेड आक्रमक. छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याचाही आरोप. प्रशांत कोरटकरच्या चौकशीसाठी कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपुरात दाखल. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी होणार चौकशी. बीडच्या मसाजोगमधील अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित. उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केल्यानं आणि काही मागण्या मान्य केल्यानं निर्णय. मागण्यांची पूर्तता करण्यासाठी काही वेळ मागितलाय, त्यामुळे आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं. ग्रामस्थ जे ठरवतील ते मान्य असेल. आंदोलन स्थगित केल्यानंतर धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया. प्रशासनानं वेळ मागितल्यामुळे आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं. मसाजोगमधील अन्नत्याग आंदोलन स्थगित केल्यानंतर वैभवी देशमुखची प्रतिक्रिया. प्रशासनाकडून मागण्या मान्य करण्याचं आश्वासन आल्याचीही प्रतिक्रिया. प्रशासनाकडून आम्हाला 10 दिवसात न्याय देण्याचं आश्वासन. 10 दिवस थांबू, गरज पडली तर पुढचं गावकरी ठरवतील. संतोष देशमुखांच्या आई शारदाबाई यांची प्रतिक्रिया. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं सारथ्य करण्याची जबाबदारी दिल्यानं मुख्यमंत्र्यांचे आभार. पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर प्रकरण न्यायालयात जलद गतीनं चालवणार. उज्ज्वल निकमांचं आश्वासन. उज्ज्वल निकमांची नियुक्ती झाली ती चांगली गोष्ट आहे. निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केल्यानंतर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया. तर फक्त भावनिक विचार करून चालणार नाही असंही जरांगेंचं म्हणणं. राजकारण सोडलं तर वकील म्हणून उज्ज्वल निकमांचं काम उत्तमच. धनंजय देशमुख यांचाही निकमांवर विश्वास. प्रकरणातील प्रत्येक मुद्दे ते लावून धरतील. अंजली दमानियांकडून विश्वास व्यक्त.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारनं काहीतरी निर्णय घेतला याचं स्वागत. उज्ज्वल निकमांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केल्याप्रकरणी सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. देशमुख कुटुंबानं उज्ज्वल निकमांची मागणी केली असेल तर ती योग्य आहे. देशमुखांच्या मागणीबद्दल आम्हाला माहित नव्हतं. निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया. राज्य सरकारनं घेतलेला निर्णय योग्य. देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा. प्रकाश सोळंकेची TV9 मराठीला प्रतिक्रिया. मसाजोगकरांच्या अन्नत्याग आंदोलनाची दखल घ्यावी. आमदार सुरेश धस यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन. ग्रामस्थांनी केलेल्या 7 मागण्यांचा निवेदनात उल्लेख. बीड प्रकरणात पहिल्या दिवसापासून मुख्यमंत्री फडणवीस सकारात्मक. उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीमुळे आरोपीला फाशीची शिक्षा होण्यास मदत होईल. आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया. आता अन्नत्याग आंदोलन नाही तर रस्त्यावरची लढाई लढणार. मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढाऱ्यांना गावात फिरू देणार नाही. अन्नत्याग आंदोलन स्थगित केल्यानंतर मसाजोगच्या ग्रामस्थांची आक्रमक भूमिका. महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना करा. आमदार सुरेश धस यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी. 1.5 वर्षापूर्वी परळीत झालेल्या हत्येमागे आकाच असल्याचा धस यांचा आरोप. भुमरे तानाजी सावंत, सत्तार आणि संजय राठोड यांच्या खात्याचा वाईट अनुभव आला. भुमरेंचा पीए असल्याचं सांगून व्यक्तीनं पैशाची मागणी केली. अमोल मिटकरींचे गंभीर आरोप. अमोल मिटकरींनी त्यावेळी सांगितलं हवं होतं. अजित पवारांचं वक्तव्य तेव्हा सांगितलं असतं तर चौकशी करून कारवाई करता आली असती, अशी ही प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. अमोल मिटकरींनी मुख्यमंत्र्यांना लेखी तक्रार द्यावी. मिटकरींच्या ओएसडीवरील आरोपांनंतर गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. आरोप झालेला विशेष कार्यकारी अधिकारी चालत नाही, मग मंत्री कसा चालतो? जो नियम ओएसडींना तोच मंत्र्यांना का लागू नाही? धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर बोलताना सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल. अमोल मिटकरींचं भाष्य फार गंभीर. अधिकाऱ्यांचं धाडस किती पुढे गेलंय. ते आमदारांकडे पैसे मागताय. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. आमदारला काही पैसे मिळणार असं याचा अर्थ होतो. जयंत पाटलांची खोचक प्रतिक्रिया. महानगरपालिका निवडणुका झाल्या पाहिजेत. निवडणुका घेण्याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर. स्थानिक स्वराज्य निवडणुकीवर प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया. नाशिकला पालकमंत्री देण्यासाठी सरकारनं तत्परता दाखवली नाही. 15 ऑगस्टपर्यंत तरी पालकमंत्र्यांच्या नेमणुकीची अपेक्षा करू. पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांचा सरकारला टोला. जळगाव जिल्हा मजूर फेडरेशनच्या 23 मजूर सोसायट्यांची चौकशी सुरू. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून चौकशी सुरू. गुलाबराव देवकर यांनी घेतलेल्या 10 कोटींच्या कर्जाची चौकशी. बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार निवडणूक होण्याची शक्यता. माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक शरद पवारांची राष्ट्रवादी लढवण्याची शक्यता. कारखाना सध्या अजित पवारांच्या ताब्यात. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काही नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर. राहुल मोटे, राहुल जगताप, विजय भावळे यांच्या पक्षप्रवेशाच्या हालचाली. महायुती विरोधात निवडणूक लढवलेल्या नेत्यांना अजितदादा पक्षात स्थान देणार का याकडे लक्ष. सिंधुदुर्गात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांचा शिवसेनेत प्रवेश. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे शिवसेनेत प्रवेश करणार. उद्या नारायणगावमधील कार्यकर्ता मेळाव्यात एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश. सजा सरवणकरांचे आमदार महेश सावंत यांच्या विरोधात हायकोर्टात याचिका. निवडणूक प्रतिज्ञापत्रात 4 ते 5 गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप. लपवलेल्या गुन्ह्यांची माहिती समोर यायला हवी. सरवणकरांची माहिती. अहिल्यानगरच्या राहाता शहरात दोन्ही शिवसेना आमनेसामने. शिंदेंच्या सेनेकडून खासदार संजय राऊतांविरोधात आंदोलन तर ठाकरेंच्या सेनेकडून नीलम गोऱ्हेंविरोधात आंदोलन. शहरात काही काळ तणावाचं वातावरण. वीर सावरकर आणि बाळासाहेबांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं केंद्राला पाठवावा. राऊतांची मागणी. तर राजकीय गणित जुळवून याआधी भारतरत्न दिले. राऊतांचा आरोप. 9 लाख लाडक्या बहिणींना सरकारनं फसवलं हे दुर्दैवी. स्वतःच्या स्वार्थासाठी सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा वापर. लाडक्या बहिणीच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका. नंदुरबारमध्ये राष्ट्रवादीकडून ओबीसी जोडू यात्रा काढली जाणार. राष्ट्रवादीचं संघटन मजबूत होण्यासाठी यात्रा काढणार. 27 मार्चपर्यंत यात्रा सुरू राहणार असल्याची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक. बैठकीला गिरीश महाजनांची हजेरी. दोन्ही उपमुख्यमंत्री पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे बैठकीला अनुपस्थित. नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा 2027 ही अविस्मरणीय ठरेल. 2027 मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात आपण पुन्हा एकदा जमणार. प्रयागराजमधील कुंभमेळा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं ट्विट. आमदार डॉक्टर विजयकुमार गावितांकडून नंदुरबारमधील नागरिकांच्या समस्यांचं निवारण. पाण्याचे प्रश्न, भूमिगत गटार, रस्त्यांचे प्रश्न तात्काळ सोडवणार. विजयकुमार गावित यांचं आश्वासन. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची पुन्हा एकदा वर्णी लागू दे. सिंधुदुर्गच्या श्री भराडी देवीला साकडं. शिंदेनं पुन्हा सीएम करण्याचे प्रयत्न. त्यासाठीच ऑपरेशन टायगर. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांचा दावा. शेवटच्या श्वासापर्यंत ठाकरेंची साथ सोडणार नाही. जाधवांकडून भूमिका. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी रमेश केरी यांचं उपोषण. उपोषणाचा आजचा 5वा दिवस. उपोषणकर्ते रमेश केरी यांची प्रकृती खालावली. मुंबईतील मेट्रो प्रकल्पांसाठी सल्लागार म्हणून काम करणाऱ्या फ्रान्समधील सिस्ट्रा कंपनीवर एमएमआरडीएकडून कारवाई केली जाण्याची शक्यता. एमएमआरडीएच्या सिस्ट्राचा करार रद्द करणार असल्याची चर्चा. फ्रान्सच्या कंपनीकडून एमएमआरडीएवरच लाच घेतल्याचा आरोप. विधवा महिलेला लग्नाचा आमिष दाखवून लैंगिक अत्याचार. कल्याणमधील कोळसेवाडीत घडली धक्कादायक घटना. कोळसेवाडी पोलिसांनी 12 तासात आरोपीला ठोकल्या बेड्या. गजा मारणे टोळीच्या मालमत्तांची माहिती संकलित करण्यास गुन्हे शाखेकडून सुरुवात. नागरिकांना मारणे टोळी विरोधात तक्रार करण्यासाठी वेगळा कक्ष स्थापन.
वडवणी तालुक्यात प्रभाळे कुटुंबाचा अनोखा विवाह सोहळा संपन्न. सोहळ्याला उपस्थित पाहुण्यांना हार तुऱ्यांना बगल देत संविधानाच्या प्रती देऊन स्वागत. सोहळ्याची परिसरात चर्चा. सोलापुरात लग्नाच्या वरातीत काही महिलांचा अश्लील हावभाव करत डान्स. अश्लील हावभाव करत नाचल्याप्रकरणी गुन्हा दाखल. पोलिसांकडून डीजे ट्रॅक्टरसह 80,000चा मुद्देमाल जप्त. सांगली पालिकेच्या वाढीव घरपट्टीला सर्व स्तरातून विरोध. पालिकेनं म्हसोबा मंदिरालाच 1,062 रुपयांची घरपट्टी भरण्याची नोटीस पाठवली. मंदिराच्या घरपट्टीच्या वसुलीबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त. नंदुरबार जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सादर केला जाणार. अर्थसंकल्पाची तयारी अंतिम टप्प्यात. नंदुरबार जिल्ह्यात हरभरा काढणीला सुरुवात. हरभऱ्याला चांगला दर मिळावा शेतकऱ्यांकडून अपेक्षा. नंदुरबार जिल्ह्यात अखेर कापूस विक्री करण्यास सुरुवात. गेल्या अनेक दिवसापासून साठवून ठेवलेल्या कापसाची शेतकऱ्यांकडून विक्री. कापसाला बुरशी लागत असल्यानं दर घसरले. शेतकरी चिंतेत. मुंबई महापालिकेत आजपासून मराठी भाषा पंधरवड्याला सुरुवात. कार्यक्रमाचं अध्यक्षपद महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी भूषवणार. डोंबिवलीत 65 बेकायदा इमारतींविरोधात नागरिक आक्रमक. पोलीस ठाण्यात आज तक्रार दाखल करणार. बेकायदा इमारती उभारण्यांवर कारवाई करण्याची मागणी. गुजरातमध्ये मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची कामं वेगात सुरू. मुंबई दिल्ली महामार्गावरील गुजरातमधील प्री स्ट्रेड पुलाचं बांधकाम पूर्ण. नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती. पश्चिम रेल्वेवरील वाणगाव डहाणू रोड दरम्यान शनिवारी रविवारी ब्लॉक घेतला जाणार. पश्चिम रेल्वेच्या ब्लॉकच्या वेळापत्रकात बदल. ब्लॉकमुळे रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम. एसी लोकलमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर पश्चिम रेल्वेकडून कारवाईचा धडाका. जानेवारी 2025 पर्यंत एसी लोकलमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या 1,600 प्रवाशांवर दंडात्मक कारवाई. 1,72,00,000चा दंड वसूल. महालक्ष्मी स्थानकावरील उड्डाणपूल सुरू होण्यासाठी आणखी 1.5 वर्ष वाट पाहावी लागणार. उड्डाणपूल ऑक्टोबर 2026 पर्यंत सुरू करण्यासाठी नियोजन करा. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगारी यांचे निर्देश. वीज दर कपात प्रस्तावावर आज ई सुनावणी होणार. राज्य विद्युत नियामक आयोगातर्फे ई सुनावणी. युनिट 80 पैशांनी स्वस्त होण्याची शक्यता. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. मुंबईकरांना बसतोय उन्हाचा चटका. मालमत्ता कर भरला तरच मार्चमधील वेतन मिळणार. पिंपरी चिंचवड पालिकेची अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तंबी. आयुक्त प्रदीप जांभळे यांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सक्त आदेश. शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन आता टीजेएसबी बँकेमधूनही करता येणार. ठाणे जनता सहकारी बँकेत खातं उघडण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. महामंडळांना गुंतवणुकीसाठी परवानगी. पुणे शहरात जीबीएस रुग्णांची संख्या कमी होण्यास सुरुवात. पालिकेकडून आर्थिक मदत बंद करण्याचा पालिकेच्या आरोग्य विभागाचा प्रस्ताव. 1 मार्चपासून अंमलबजावणीची शक्यता. पिंपरी चिंचवडमध्ये जेई प्रतिबंधक लसीकरण मोहीम. महापालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे 1 मार्चपासून मोहीम राबवली जाणार. जेई हा विषाणूजन्य आजार 15 वर्षाखालील मुलांमध्ये आढळतो. फॉरेन्सिक ट्रेडिंगमधून नफा मिळवून देतो असं म्हणत एकाची 1,13,00,000ची फसवणूक. पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आला प्रकार. म्यूल खाते हाताळणाऱ्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. पुण्यात कर्नाटकच्या बसला आणि चालकाला काळं फासलं. कर्नाटक सरकारनं मराठी माणसाची माफी मागावी अन्यथा आंदोलन आणखी चिघळणार. आंदोलकाचा इशारा. राज्य सरकारकडून महापालिकेनं स्थानिक संस्था कर विभाग बंद करण्याचे आदेश. पुणे पालिका हद्दीतील व्यापाऱ्यांकडे 200 कोटी तर पिंपरी पालिका हद्दीतील व्यापाऱ्यांकडे 2800 कोटी रुपयांच्या थकबाकीचा प्रश्न गंभीर. पुण्यातील पूर्व भागाचा पाणी पुरवठा उद्या बंद राहणार. चंदननगरमधील जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद. पुण्यात पीएमपीएमएल बसच्या महिला वाहकासोबत अश्लील कृत्य. आगार व्यवस्थापकासह दोघांवर गुन्हा दाखल. महिला वाहकाचा आत्महत्येचा प्रयत्न. सीबीएसई बोर्डाचा मोठा निर्णय. 10वीची परीक्षा वर्षातून 2 वेळा होणार. 2026 पासून नवीन धोरण लागू होणार. मुंबईत म्हाडाच्या पहिला झोपू प्रकल्प मार्गी. जोगेश्वरीतील 1,550 चौरस मीटर भूखंडावरील प्रकल्पासाठी झोपू प्राधिकरणाकडून इरादा पत्र जारी. झोपू योजनेअंतर्गत मुंबईतील 17 झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन होणार. दक्षिण मुंबईतील झाराच्या आलिशान दुकानाला टाळं. महिन्याचं भाडं आणि विक्री व्यवसायाचं गणित न जुळल्यानं दुकान बंद. कंपनीचं वार्षिक भाडं 30 कोटी इतकं होतं. भाजपकडून पक्ष विस्तार आणि वाढीसाठी जोरदार हालचाली. बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत 29,000 माथाडी कामगारांचा भाजपमध्ये प्रवेश. डोंबिवली बेकायदा इमारत प्रकरणी नगरविकास विभागानं मागवला अहवाल. पालिकेची परवानगी नसताना खोटी सही शिक्क्यांचा वापर करत बांधकाम परवानगी मिळवल्याचं समोर. कल्याणमध्ये 13 वर्ष जुन्या वक्रतुंड इमारतीवर महापालिकेची कारवाई. 26 कुटुंब बेघर. जागा मालकाविरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल. चिखलदरामध्ये बाळाला गरम सळईनं चटके दिल्याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत आईविरोधात गुन्हा दाखल. श्वसनाच्या त्रासामुळे बाळाच्या हृदयाचं प्रत्यारोपण केलं जाणार. शालेय शिक्षण विभागासाठी 116 अधिकाऱ्यांची राज्य सरकारकडून थेट नियुक्ती. अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होणार. रायगड खालापूर तालुक्यातील थीम पार्कमध्ये सहलीसाठी गेलेल्या 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू. 8वीत शिकणाऱ्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. वाहतूक महासंचालनालय आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आढावा घेतला. विमानतळाचं परिचालन सुरू होण्याच्या दृष्टीने गाठला महत्वाचा टप्पा. दिल्लीतील साऊथ एशियन युनिव्हर्सिटीमध्ये मांसाहारी जेवणावरून वाद. कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये
एबीव्हीपी आणि एसएफआय मध्ये हाणामारी. शिवरात्री निमित्तानं मांसाहारी जेवणाला एबीव्हीपीचा होता विरोध. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मृतदेह आढळल्याची घटना. 4 दिवसापासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ. कोल्हापूरच्या कळंब कारागृहात कैद्यांच्या 2 गटात हाणामारी. वाद सोडवण्यासाठी गेलेल्या महिला तुरुंगाधिकारीही जखमी. कारागृहातील मुलाखत कक्षात किरकोळ कारणावरून झाला होता वाद.